घेऊन या झाले हा आंबा खात. अरे पावसाला आला आंबा खपलं. जय महाराष्ट्र. आज बघा विसरानंतर आपली ब्लॉग काढायला चालू केले. तर चला आज बाहेर जाणार आहोत 2 दिवसासाठी तरी. तर आज ब्लॉग चालू केले. आज बघू आपण आज काय काय होणार आहे. चला ब्लॉगला एंडपर्यंत बघत राहा. जय महाराष्ट्र. पाऊस बीस पडलेला आहे रात्री पण वाटतं होता हाल. नाश्ता इच्छा झाले आपला. कचरे विचरे घाली. आता तयारी करायला चालू करू आपण. बॅग बिग भरू. चला बॅग बिग भरला भेटू. आता सगळा मोठा दुःख मटण तर आहे आणि वजडी साफ करायचा. सो बॅग चला साफ करू. माझं लगेच चालली हा. चलो अभी निकलने वाले हम मुंडन. चालू क्लायमेट बघू शकता. पाऊस नाही पडला तर बरं आहे. संध्याकाळी चला आता तयारी झाली आपली. निघू आता डायरेक्ट ट्रेन में भेटू. सुरेश पाटील युवा संघाचे अध्यक्ष गाव सोडून चाललेले आहेत. त्यांना खूप खूप या. सुरेश पाटील आलेले आहेत. तर आता आपण चाललेलो लोणावळ्याला. नाशिकला चाललोय. तर सुरेश पाटील ची गँग बघू आपण आता. सुरेश पाटील काय बोलतो तुम्ही? मजा करणार लोणावळ्याला? मजा. फार्म हाऊस बुक केलेलं आहे. आम्ही आता चाललो लोणावळ्याला. ट्रेनची वाट बघतो. अजून ट्रेन नाही. असं आहे का? 2 तासानंतर नाशिकला पोहोचले. आता चला स्टेशनच्या इकडे जाऊ. पहिले मित्राला कोण जाऊ. चला थांबा जरा. इथं पाऊसच नाही पडला असं वाटत बघा ना. साहिल भाऊला तेच बोलले मी आल्याला. मुलं बघलेली झालं. हां आपण आता साहिल भाऊच्या घरी आलेलो. आता जेवायला घेतले आम्ही. आता रात्री लेट झाला आम्हाला. तिकडं साहिल भाऊचं दुकान होतं. कसं आहे साहिल भाऊ? तर मित्रांनो आम्ही दुकानावर होतो म्हणून आम्हाला लेट झालं. आता गोविंदा भाऊ मुंबईवरून आपल्याकडे आले. तर आता आम्ही जेवायला बसतोय. उद्या आपल्या मोठ्या भाऊची हळद आहे.
तर डायरेक्ट आपण उद्या हळदीच्या ठिकाणी भेटू आणि तिथला अपडेट तुम्हाला देऊ. जय श्री राम. पवन भाऊ येणार आहेत. लवकरच उद्या कमी सकाळी 6 वाजता पवन भाऊची एंट्री नाशिकमध्ये होणार आहे. पण उद्या आल्या पहिले तुमच्या आणि पवन भाऊची आम्ही भेट करून देऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम. चला आता जेवण करून घेऊ. साहिल भाऊने जेवणाची केलेली आहे. चला चिकन भाजी आहे, कैरी आहे, आंबा आहे, रोटी आहे, प्लस डबल अंडा रोल आहे, पापडी आहे, राईस आहे, आंबा आहे आणि चपात्या आहे. वाटला सा तुम्ही पण या, तुम्ही पण 2 घास खाऊन. भाई शेफ आहे का पूर्ण, म्हणजे बोला ना शेफ आहे का? किती वर्ष एक्सपिरियन्स? मला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता 10 वर्ष चालू झाले. भाऊ आपला विषय संपला. शेरमे सीताराम घुसा देंगे. जय श्रीराम. जय श्रीराम. चला आता भेटू आपण नंतर, दाखवू आपण काय करणार आहोत. चला हा रात्री तर जाम पाऊस पडले आहेत. आता पवन भाऊला घ्यायला झाल्या. पवन भाऊ रात्री गाडी पकडून आले. पवन भाऊ विषय काय? त्या नट्टीनं मारली मिट्टी मला, त्या नट्टीनं मारली मिट्टी. जय श्रीराम. जय श्रीराम. ऐसे घुसेंगे सरेआम कि तुम भी बोलोगे जय श्रीराम. आम्ही एवढा करून 4:30 अरे नाही, अरे काय लव स्टोरी आहे. स्टोरी झाली ती माहिती का? आणि म्हणतोय बघा म्हणलं रात्री बरोबर शाळा नंबर 32 केली. लवडे 48. चल काय कुठे कधी आलता तू? मी म्हणलं दादू म्हणलं गेले हे थांबलेले असते. अरे आम्ही आता 3ला झोपलेलो. मला जाग नाही. मला भाऊने उठवले काय सांगू. मी 100% ना मला डाऊट आला होता रात्री. म्हणलं हे काय येत नसतात लवकर. मला लवडे 48 झाले तर रात्री आमचे काय सांगू तुम्हाला. किती द्यायचे? ओके पाणी कडा आहे. पाणी वाढले. गोदावरी नदी. मेकर अध्यक्ष पवन दादा पैलवान. काय हे साहेब इंटरव्ह्यू ना बाबा त्या असं नको व्हायला. आयडिया केली आणि गांडीत गेली. चला आता लग्नाची चाललोय. पवन दादा काल रात्री आले. हा चिमाजी मी आता आहे ना. आता आपण नाशिकला होतोय. व्हिडिओ काढलेले असत. पाकिस्तानची मारलेली आहे. हल्ली वेळ झालं. संध्याकाळी आलं ते. मी भावाच्या आले तरी या. तर आता पुढे आम्ही दाखवून काय करणार आहोत. जुना मंदिर आहे ना. जे पंचवटीचा जुना मंदिर आहे खूप. पंचवटी फेमस गोदावरी नदी आहे. काल बघितली असेल. आता इथं टाइम बघू शकता तुम्ही. आता सध्या 6 वाजल्या वाटतं. नेचर बघा इथल्या. काय पाहून आपल्या आणि याच्यामध्ये खूप फरक आहे ना. लय फरक आहे. लय अरे आपल्या इथं आतापर्यंत कसलं ऊन राहते राव. इथं एकदम शांत. एकदम शांत. पाऊस पडले रात्री इथं पण. गोदावरी नदी हे सुकलेली आहे थोडी आता.
तर पावसाने तर पूर्ण भरलेलं असतं, पूर्ण तिकडं अख्खा ब्रिज पण पाणी येतं. हां कुठं या मंदिरात बघ, अयोध्येतल्या मंदिरात. हां 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 ना. ही गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी आहे, सुकलेली आहे सध्या. आता येत असेल तुम्ही पण काय करायला. मला मंदिर नाही आवडलं तिकडे ना. हा मंदिर नाही आवडलं. हा बिल्डिंग बनवली बालाजी मंदिर. संग्रहालय. संग्रहालय जुना आहे पण ना. हा बघ ना त्या लाकडावरून. अरे हा लाकड्या बनवलंय. जायला आपल्या दवानकडे बघ. हा फ्रंटला जागा असल्याशिवाय हे नाही करत. इथं बघ केवढ्या आतमध्ये. हा आता ज्या ब्लॉगने काही दाखवलं ना जास्तीत कालपासून आता स्टॉप करत दाखवलेलं आहे. आता पुढं आता दाखवत चालेल मी. नाही स्टॉप घेतले मी ब्लॉगला. आता बघत राहा पुढं पाहून भाऊ पण आहे आपल्याला बघा. सीताबाई ही बिल्डिंग आहे. हां गांजले सगळा. गरुडा. गरुडा जय महाराष्ट्र. आपण कल्याणला पोचलो आता. रात्री सगळा करून भांगडा म्हणजे काय पाहून भाऊ तुम्हाला कसं वाटतं रात्रीचा भांगड. जाम अवघडपणा झाली, सांगायची गोष्ट नाही. तर हल्दी तर मस्त झाली, जाम नाचलो, जाम मजा केली असं वाटतं. म्हणून रात्री झालो आम्ही. आपला इंटरव्ह्यू पाहून भाऊचा इंटरव्ह्यू थांबलेला आपल्याकडं. पाहून भाऊ म्हणजे ते स्टार म्हणून असतात, जे सगळे असतात त्यांना वाचवतात. पाहून भाऊ रेसला त्यांचा इंस्टाला अकाउंट आहे पवन जाधव नावाचा, नक्की फॉलो करा. आपण इथं ब्लॉग इन करू. आणि गोष्ट आहे की पवन भाऊ नंबरगारे राहून गेलेले आहेत. 8 वर्ष येरोडा जेल मैत्रीसाठी, फक्त 3 गुन्हे. तर पवन भाऊ काय मेसेज देतील तुम्ही यावेळीच्या तरुण पिढीना? काय नका व्यवस्थित राहा बाबा, दुकाने घेऊन जागा, दुकाने घेऊन जागा, बाकी नका पुढला भानगडीत पडू.
आता पुण्याचे आहेत पाहून भाऊ, आता पुण्याच्या गाडीसाठी थांबले आम्ही. तर आता पुढच्या ब्लॉगला भेटू. असं सपोर्ट करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक कमेंट करा. चला.